अक्षय रामवाडी संघाकडून अक्षय याने वैयक्तिक 12 धावा केल्यात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अक्षय याचा. अक्षयला आपण सन्मानित करतोय. चला सामन्याला सुरुवात. क्षेत्ररक्षण सजवायचे पंच. चला सामन्याला सुरुवात करायची लगेच. पुढील होणारा सामना ओम बेलेश्वर क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव. ओम बेलेश्वर क्रिकेट संघ करंजाळी दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया माईकशी संपर्क साधावा. ओम बेलेश्वर क्रिकेट संघ करंजाळी वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव. आणि महत्वाचं म्हणजे ही आपली जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं नियोजन करत असताना आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्याने पहिला संघ नोंदवला या स्पर्धेमध्ये ज्याने पहिला संघ नोंदवला असा संघ आहे तो साईनाथ क्रिकेट संघ देगाव. या देगाव संघासाठी जोरदार टाळ्या होत्या. पहिलाच कॉल ऋषिकेश बारे यांच्याकडून मला आला आणि सांगितलं साहेब आमचा हा संघ पहिला घ्या. आणि खरोखरच मी तुमचे आभार मानतो. असेच सहकार्य आणि अशीच आमच्या बरोबर आम्हाला पाठबळ द्याल अशी मी आपल्यास विनंती करतो. सर्व संघांना शुभेच्छा देतो. चला सामना चालू करायचा आहे त्वरित. पंच सामन्याला सुरुवात होते. पहिला त्रिमूर्ती संघाकडून गोलंदाज येतो तो निखिल आणि जय शिवाजी संघाकडून सलामीचा फलंदाज रोशन आणि जगन. दोन्ही संघ मातब्बर आणि खूप नावाजलेले संघ आहेत. चला पहिला चेंडू पडतोय निखिल याचा पाहूया. रोशन कशा पद्धतीने आपल्या फलंदाजी करतो ते पाहूया. पंचांना क्रॉस करून पुढील चेंडू आणि हा मला वाटतं पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हा मात्र गच्चाल असं क्षेत्ररक्षण प्रसन्न यांच्याकडून जर का हा झेल घेतला असता तर मोठा धक्का लागला असता रोशन याला जय शिवाजी संघाला. परंतु जीवदान मिळतो रोशन याला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती झेल सोडतोय प्रसन्न. चला पुढील चेंडू पाहूया. आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो जगन हा अनुभवी फलंदाज ऑलराऊंडर फलंदाज आहे. पाहूया आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवरती गुदगुळ्या करत जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार डीजे नो चेंडू. पहिल्या चेंडूवरती झेल होता परंतु झेल सोडला आणि झेल सोडल्यानंतर जगनने मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती नो बॉलवरती चौकार ठोकून आपल्या संघाची धावसंख्या मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय तो जगन. वाढती धावसंख्या होते जय शिवाजी संघाची 6. पुढील चेंडू निखिलाचा पाहूया. सुंदर असा मारला चेंडू पाहूया आणि चौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते या सप्रा मैदानावरती आणि निखिलला मात्र बॅक टू बॅक चौकार 2 चौकार पडतायत. निखिल हा सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. बरेचसे सामन्याचा अनुभव त्याला आहे. परंतु समोर सुद्धा फलंदाज जो आहे जगन हा सुद्धा एक पंचक्रोशीमध्ये नावाजलेला फलंदाज आहे. वावगर संघाकडून पुढील चेंडू निखिल याचा सामना करेल जगन. पाहूया आता मात्र या चेंडूवरती किती धावा मिळतात त्या. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र जगनने मारलेत. सुंदर असा मारला चेंडू पाहूया आणि हा मला वाटतं रनरचा खात होऊ शकतो आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तर प्रसन्न यांच्याकडून. पहिला जर का झेल सोडला असला तरी आता मात्र क्षेत्ररक्षण तगडं केलंय. आता मात्र कर्णधाराने मात्र प्रसन्नला सांगून ठेवलंय आता जर का झेल सोडलास किंवा क्षेत्ररक्षण जर केलं नाहीस तर पुढच्या वेळेस मात्र तुला घेणार नाही. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं केलं ते प्रसन्न. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक करतोय निखिल. चला वाढती धावसंख्या होते जय शिवाजी संघाकडे. जय शिवाजी संघाची 11 बिनबाद 11. पुढील चेंडू निखिल याचा
सुंदर असा मारला चेंडू मला वाटतं आणि हा मला वाटतं एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्रिमूर्ती संघामध्ये पाहायला गेलो तर नवोदित खेळाडूंचा भरणा या ठिकाणी आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर अनुभवी खेळाडू सुद्धा आहेत. योगेश जाधव, उमेश गुरव, निखिल गुरव, विनोद गुरव. आज मला वाटतं ओमकार या ठिकाणी नाहीये. पुढील चेंडू निखिलाचा सुंदर असा मारला चेंडू आणि मला वाटतं हा मला वाटतं जर का झेल घेतला असता तर नक्कीच झेल झाला असता, परंतु ट्राय केलं असतं तर नक्कीच झेल भेटला असता. 2 धावा मिळत आहेत आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. तरी सुद्धा मला वाटतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते जय शिवाजी संघाची बिनबाद 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते 14. पाहूया पुढील षटक आपल्या त्रिमूर्ती संघाकडून कोण घेऊन येते. आणि बॉलर नेम आहे योगी ऑलराऊंडर आणि त्याच्या समोर मात्र आहे तो रोशन हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. गुणवत्ता आहे त्याच्याकडे. खेळाडू चांगली आहे. सांघिक खेळ खेळतो रोशन. पाहूया रोशन याला आम्ही लहानपणी त्याला पाहिलंय आमच्या होळीच्या बांधावरती. अंडरमच्या ओपन स्पर्धा होत्या आणि त्या ओपन स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज हा रोशनला मिळाला होता. खूप जबरदस्त बॅटिंग करायचा आणि आता सुद्धा तो मला वाटतं खूप चांगली बॅटिंग करतो. कारण त्याची गोलंदाजी सुद्धा पाहिले. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही फलंदाजी चांगली आहे असा हा रोशन. आता मात्र मोठी स्पर्धा खेळतोय. पहिला लहान शेताच्या बांधावर उड्या मारून तो लहान स्पर्धा खेळायचा. आमच्या फरार गावामध्ये येऊन बरेचसे सामने खेळायचा. जिंकायचा हरायचा आणि अशातच आज तो मोठा होऊन आज मात्र मुंबईच्या या नगरीमध्ये खेळतोय. पाहूया योगेशाचा पुढील चेंडू रोशनसाठी. सुंदर असा मारला चेंडू. पाहूया 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं एकच धावावरती समाधान मारावं लागते. आणि इथे मात्र 2 धाव मिळत आहेत. 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं हा इथे रनआउटचा खतरा होऊ शकतो. आणि सुंदर अशी धावा मिळत आहेत. चोरट्या धावा काढण्यात यश मिळतोय दोन्ही संघात खेळाडूंना. आणि आता या चेंडूवरती मात्र धावा सांगायचे आहेत पंचांनी. आणि हा रनआउटचा खतरा. आत्महत्या करून पळतोय जगन. काही करण्याची गरज नव्हती. जर का जगन राहिला असता तर नक्कीच आपल्याला रनांची बरसात पाहायला मिळाली असती. परंतु आत्महत्या करून तंबूकडे परततोय तो जगन आणि जगनची जागा घेण्यासाठी जातोय तो जयेश. या चेंडूवरती 2 मला वाटतं धाव मिळाला ना. 2 धावा. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात. अशा पद्धतीने वाढती धावसंख्या होते जय शिवाजी संघाची. 1 बाद 16. पुढील चेंडू योगेशाचा. आता मात्र सुंदर असा मारला लेगच्या दिशेने. पाहूया हा मला वाटतं गुदगुदला चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेने आणि तितकेच सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नौक्या खेळाडूकडून. मला वाटतं या चेंडूवरती 2 धावा. चला पुढील चेंडू. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो स्ट्राईक वरती जयेश आणि काहीसा न समजला चेंडू. मला वाटतं हा मात्र निर्धाव. परंतु एक धाव मात्र त्याला मिळते. 1 धाव घेण्यामध्ये यश. पुढील होणारा सामना ओम बेलेश्वर क्रिकेट संघ करंजाली वर्सेस साईनाथ क्रिकेट संघ देगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया हा दुसरा कॉल असेल. आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी आम्ही सत्काराकडे वळतोय.
उन्नवडे गावचे सुपुत्र आणि अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पानकर साहेब यांचा आपण यथोचित सत्कार करतोय तो त्यांनी स्वीकारायचा आहे. सुनीलजी पानकर जर कुठे असतील तर त्यांनी कृपया या ठिकाणी यायचंय आणि मैदानाकडे वळतोय. चेंडूवरती चौकार ठोकतोय तो मात्र रोशन. सुनीलजी पानकर यांचा सत्कार होतोय. सुनीलजी पानकर यांच्याबद्दल आपण म्हणायला गेलो तर खरोखरच आपण उन्नवडे गावामध्ये आज आपण पाहतोय मुंबई नगरीमध्ये आयपीएल होतात आणि या आयपीएलचं प्रमुख सूत्रधार हे सुनीलजी पानकर आणि भावेजी लोंढे या दोघांकडून होतो आणि खरोखरच सुनीलजी पानकर यांचा सत्कार करतील सहदेवजी रेवाळे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतो ते त्यांनी स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या होत्या सुनीलजी पानकर साहेबांसाठी. आणि मला वाटतं या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय दोन्ही खेळाडूंकडून आणि तितकीच गोलंदाजी पाहायला मिळते. लेग कटर ऑफ कटरचा हा बादशाह म्हणावा लागेल योगेश जाधव याला. पुढील चेंडू योगेश यांचा आणि रिव्हर्सचा फटकामध्ये थोडस बीट होतोय रोशनला मात्र सूर गवसत नाही आणि मला वाटतं षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते जय शिवाजी संघाची. 1 बाद 25 लॉस ऑफ 1 विकेट. चला या ठिकाणी साईनाथ क्रिकेट संघ देगाव या संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. ओम बेलेश्वर संघाचे कर्णधार क्रिकेट संघाचे कर्णधार यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय. चला लगेच सामन्याला सुरुवात. पंच वेळ न देता आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सहकार्य करा सर्व खेळाडू वर्ग आणि क्रिकेट प्रेमी यांना विनंती असेल की उन्हाचा खूप कडाका झालेला आहे. आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच सामने खेळायचे आहेत आणि बघणाऱ्यांनी सुद्धा आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच सामने बघायचे आहेत. आनंद लुटायचा आहे. चला नवीन गोलंदाज येतोय त्रिमूर्ती संघाकडून आदी गुरव आणि आदिला पहिला चेंडू मारतोय. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत आणि चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. घणघणाती प्रहार करतोय तो जयेशची फलंदाजी सुद्धा गेल्या वर्षापासून पाहतोय आम्ही. जयेश खूप सुंदर असा फलंदाजी करतो. तितकंच क्षेत्ररक्षण सुद्धा तगडं आहे त्याचं आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगली करतो जयेश. ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू आदित्याला मात्र आता कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आणि मला वाटतं ओम बेलेश्वर करून झाले. हा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडूची घोषणा होते. पंच सांगतायत वाईट चेंडू. आदित्य मात्र गडबडतोय काहीतरी गोंधळ करतोय परंतु आदित्याकडे थोडस अनुभव जरी कमी असला तरी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं चांगलं. पुढील चेंडू आदित्याचा सुंदर असा मारला चेंडू पाहूया आणि आता मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निखिल यांच्याकडून आणि मला वाटतं आता मात्र 3 धावा. या चेंडूवरती मात्र 3 धावा मिळतात. पंचांकडे अपील मागितली जाते परंतु पाहूया या काय निर्णय देतात ते पंच. आणि पंचांनी अपील फेटाळून लावले. 3 धावा पूर्ण केल्यात. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉम्बिनेशन चांगले आहे. सुंदर असं धावसंख्या उभरतायत. सुंदर अशी धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. जय शिवाजी संघाकडून वाढते धावसंख्या होते जय शिवाजी संघाची. 1 बाद 33. पुढील चेंडू आदित्याचा. काहीस तिसऱ्या षटकमध्ये काहीस चेंडू शेष आणि काहीसा गदाडतोय आणि वाईट चेंडूची सांगता होते. आदित्याला मात्र अजून सूर गवसत नाहीये. चेंडू मात्र कोण टाकायचा हे सुद्धा अजून त्याला समजत नाहीये. वाढती धावसंख्या होते 34
आदित्य हा जर आपण पाहायला गेलो तर प्रकाशजी गुरव यांचं सुपुत्र आहे. प्रकाशजी गुरव बरीच वर्ष क्रिकेटमध्ये होते आणि त्यांनी मला वाटतं हा सगळा अनुभव त्याला दिलेला आहे. आणि अजून सुद्धा मला वाटतं आता सुद्धा वाईट. आणि एक आहे या त्रिमूर्तीमध्ये पाहायला गेलो तर मला वाटतं आदित्य हा आपल्या वडिलांना थोडस घाबरतोय का काय समजत नाहीये. पण वाढती धाव संख्या होते. रिव्ह्यू घेतलाय. स्कोर सांगायचे. स्कोर 35. लॉस ऑफ 1 विकेट 35. आदित्य याच्यावरती काहीतरी दडपण असेल असं वाटतोय. काहीतरी कानमंत्र देत आहेत. निखिल हे चांगला एक अनुभवी गोलंदाज आहे. नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा निखिल आदित्य घेतो का पाहूया. 2 चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. पुढील चेंडू मात्र टाकतोय का आदित्य पाहूया. त्या समोर आहे तो रोशन. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि हा मात्र आता मात्र सुंदर असा कमबॅक करतोय आदित्य. यॉर्कर टाकण्यामध्ये माहिर. आणि आता मात्र रोशनला काहीसा न समजला चेंडू निखिल याने कानमंत्र बरोबर दिला होता. मला वाटतं असाच कानमंत्र निखिल देत राहा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया. सुंदर आणि सुंदर. आणि हा मात्र चौकाराच्या दिशेने 4 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. चेंडू मात्र सुंदर टाकला होता परंतु त्याला साथ मात्र मिळाली नाही ती खेळाडूंकडून. जर का हा चेंडू जर पकडला असता तर खरोखरच एकच धावावरती समाधान मानावं लागलं असतं. परंतु लेगच्या दिशेने गेलेला चेंडू चौकार. आणि आता मात्र वाढती धावसंख्या होते जय शिवाजी संघाची 39. लॉस ऑफ 1 विकेट. पुढील चेंडू काहीसे चेंडू शेवटच्या षटकातील सुंदर असा मारला चेंडू. पाहूया हा झेल घेतो का आता. झेलवट खाली आहे तो साहिल. आणि साहिलने मात्र हा झेल सोडलाय. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय त्रिमूर्ती संघाकडून. आणि हा चौकार. डीजे प्लीज. सुंदर असा फटका मारला होता रोशनने. आणि हा मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाही साहिल याला. सुंदर असा मारला चेंडू. पाहूया. आणि हा मात्र षटकार. पुन्हा डीजे होऊन जाऊ दे जरा. त्रिमूर्ती संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू 50 धावांची गरज. सुंदर असा फटका मारला होता शेवटच्या चेंडूवरती. मात्र रोशनने पुरेपूर फायदा घेऊन षटकार मारला. पंचांना पाणी द्यायचंय. कृपया कमिटीने व्यवस्था करायची आहे पटापट. तसेच आपले जे खेळाडू आहेत माझ्या फरारी गावातील जे संघातील जे खेळाडू आहेत राखीव खेळाडू त्यांनी कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचंय. कृपया सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे. आपलं नियोजन आहे. आपलं आयोजन आहे. आपलं कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी जे प्रयत्न करत आहात सकाळपासून ते शेवटपर्यंत कराल अशी शिवतेज मंडळाकडून आपणास विनंती आहे. आणि खरं म्हटलं तर आमच्या फरारी गावामध्ये आमचा एक नियम आहे. आमच्या गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू दे, कोणतीही स्पर्धा असू दे, तर त्या ठिकाणी आमच्या गावातील सर्व खेळाडू त्या ठिकाणी पोहोचणार आणि सर्व शेवटपर्यंत अगदी हा कार्यक्रम परिपूर्ण करणार. संपन्न होईपर्यंत सर्व खेळाडू मात्र राहणार. चला आपण क्षेत्रशी सजवायचं आहे. जय शिवाजी वाघ संघ चला सहकार्य करा. याच्यानंतर आपण वळतोय सत्कार समारंभाकडे. आमच्या फरारी मुंबई कमिटीचे कार्यकर्ते आणि जय भवानी क्रिकेट संघाचे आधारस्तंभ एक होतकरू खेळाडू. आणि कार्यक्रमाचं नियोजन म्हटलं तर सर्वात पहिला ज्याचा नाव असतो असा नारायण भागडे याचा आपण यथोचित सत्कार करतोय. आमच्या मंडळाकडून सत्कार करतोय. त्यांचा सत्कार करतील आमच्या शिवतेज क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते नरेशजी पारदले यांच्या शुभ हस्ते आपण त्याचा सत्कार करतो. त्यांनी स्वीकारायचा आहे.
नारायणजी भांगणे यांचा कालच वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपल्या या मंडळासाठी नक्कीच आम्हाला चांगलं योगदान दिलंय. वाढदिवसाच्या आमच्या मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा. चला क्षेत्रक्षण सजवायचं आहे. मैदानामध्ये दोन्ही फलंदाज दाखल होत आहेत, योगेश आणि करण. प्रकाशजी गुराव मैदानामध्ये दाखल. आपल्या खेळाडूंना काहीतरी कानमंत्र देत आहेत. आपल्याला कसा पण करून हा सामना जिंकायचा आहे असा त्यांचा मनसुबा असेल. कदाचित देवाजवळ प्रार्थना करतात की देवा आजची फायनल ही माझ्या फरगावामध्ये एक फायनल व्हावी, माझा संघ फायनल मध्ये दाखल जावा अशी मला वाटतं ते प्रार्थना करत असतील कदाचित. आणि एक संघ फायनल मध्ये जाणार याची शाश्वती मला वाटतं त्याने दिली होती कालच. चला सामना सुरू होतोय. 18 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष त्रिमूर्ती संघाकडे. त्याच्यानंतर आपण नारायणजी बागणे यांचा सत्कार पुढील समालोचनासाठी मी आमच्या वावगर गावचे सुपुत्र आणि एक नवोदित खेळाडू नयन घाग पुढील समालोचन करतील, कॉमेंट्री करतील. आता चालू असलेला सामना जय शिवाजी वावगर वर्सेस त्रिमूर्ती बी. पहिला षटक घेऊन येतात म्हणजे ओमकार आता पहिला चेंडू झालेला आहे. पहिल्या चेंडूची सांगता झालेली आहे आणि पहिल्या चेंडूवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 0. डॉट चेंडू काढला होता ओमकार यांनी. समोर बॅट्समॅन असणार तो म्हणजे करण. पाहूया ओमकाराचा पुढील चेंडू, सामना करते करण. सुंदर चेंडू, करण याला काही नाही समजलेला चेंडू. सुंदर चेंडू सांगता होते ओमकाराच्याकडून. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळत आहेत तो म्हणजे ओमकार. तर सामना करणार आहे तो म्हणजे करण. पुन्हा एकदा काही न समजला चेंडू करण याला. सुंदर चेंडूची सांगता आणि त्यात तत्पूर्वी चोरटी धाव घेतली आहे ती म्हणजे करण याने. आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे योगेश. पाहूया योगेशाचा जर आपण उल्लेख केला तर एक असा हिटमॅन असा म्हणून ओळखला जाणार तो म्हणजे योगेश. आता मात्र स्ट्राईकवर आहे आणि योगेशाला सुंदर असा ऑफ द दिशेने खेळून काढलेला चेंडू. मला वाटतं या चेंडूवरती येतील 4 धावा. डीजे प्लीज. मदतीने वाढती धावसंख्या त्रिमूर्ती संघाची 6 धावा. पाहूया पुढील चेंडू. अजूनही काही चेंडू शेष. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचा हा पहिला षटक. पाहूया पुढील चेंडू. ओमकार याचा सामना करतो तो म्हणजे योगेश. हा चेंडू सुंदर असा लेग साइडला भिरकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. तत्पूर्वी दुसऱ्या धावेवरती थांबवलंय ते म्हणजे करण याने योगेशाला. पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू ओमकार कशा प्रकारे हाताळत आहेत ते म्हणजे योगेशाला.
पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करतोय तो म्हणजे ओंकार. पाहूया पुढील चेंडू ओंकाराचा योगेशाला सुंदर असा हरवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी कोणती चूक करणार नाही जगन आणि या ठिकाणी पहिला हादरा लागलेला आहे तो म्हणजे त्रिमूर्ती संघाला. डीजे प्लीज. असा नामवंत असा खेळाडू आहे तो म्हणजे रोशन. सुंदर अशी आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. आता बघूया बॉलिंग मध्ये काय करतोय रोशन. पाहूया आणि समोर तितकाच ताकदीचा फलंदाज असणार तो म्हणजे करण. करण हा देखील षटकार चौकारांचा आतिषबाजी करणारा हा खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारे सामना करतो रोशन याचा. दोन्ही एकदम ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आमने सामने. बघूया पंचांच्या डाव्या हातून गोलंदाजी करताना रोशन याचा पहिला चेंडू काही न समजला चेंडू. सुंदर असा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलेला होता तो म्हणजे रोशन याने. आणि करण या ठिकाणी बीट झाले त्या चेंडूवरती. सुंदर असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळवला होता रोशनानी आणि या चेंडूवरती आपल्याला डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पुढील चेंडू रोशन याचा सामना करतो करण. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावेवरती रोखलेला आहे ते म्हणजे साहिल यांनी करण याला. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आणि धाव संख्या झालेली आहे ते म्हणजे 10. एक गडी बाद झालेला आहे तो म्हणजे योगेश याची जागा घेण्यासाठी आला आहे तो म्हणजे साहिल. पुढील चेंडू रोशन याचा पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावलेला चेंडू. झेल होईल का, परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते प्रितेश याच्याकडून. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. सुंदर आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी पुरेपूर एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे प्रितेश याच्याकडून. झेल नाही भेटला तरी चालेल परंतु चेंडू बाउंड्री लाईन पार जाऊन दिला नव्हता प्रितेशांनी. पाहूया पुढील चेंडू रोशन याचा कशा प्रकारे सामना करतोय तो म्हणजे करण कसा आता आक्रमक व्हायला पाहतोय परंतु बॉल काय त्याला भेटत नाही. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने भिरकावलेला मैदानाला गुरगुल्या करत जात असा चेंडू फिल्डर होतोय तत्पूर्वी आणि या ठिकाणी एक धाव घेतलेली आहे. आता स्ट्राईक वरती आलेला आहे तो म्हणजे साहिल हा लेफ्टी बॅट्समॅन आहे. सुंदर अशी आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते साहिल याची. बघूया आता काय कारनामा करतोय साहिल. आणि तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो त्यासमोर तो म्हणजे रोशन. कशा प्रकारे सामना करतोय साहिल रोशन याचा. फिल्डिंग मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू रोशन याचा सामना करतोय तो म्हणजे साहिल. कशा प्रकारे षटक हाताळत आहेत रोशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही चेंडू अजूनही शेष आहे त्या षटकातील. समोर साहिल आणि हा चेंडू मला वाटतंय डॉट चेंडूची सांगता होते. सुंदर चेंडू हाताळला होता. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला होता तो म्हणजे रोशन याच्याकडून. धाव येऊ शकत होती परंतु साहिल यानं रोखलेला आहे ते म्हणजे करण याला. पुढील चेंडू रोशन याचा सामना करतोय तो म्हणजे साहिल. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बीट झालेला आहे तो म्हणजे साहिल याला काही न समजला चेंडू. गुड लेंथ वरचा चेंडू होता परंतु काही समजला नव्हता चेंडू साहिल याला. पाहूया या ठिकाणी षटकाची समाप्ती आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे
13. संघाची वाढती धावसंख्या 13. एक गडी बाद 13 धावा. आणि या ठिकाणी 2 षटकाची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढील षटक संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे साहिल. साहिलवरती आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. हॅलो हॅलो. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो म्हणजे साहिल. आणि समोर देखील तितकाच ताकदीचा फलंदाज ओपनिंगला आलेला करण हा असणार आहे. कारण याला अजून देखील काही बॉल उमगत नाही आहे. पाहूया या षटकामध्ये तरी काय करतो काय करण. तितकाच साहिल देखील बॉलर हा एक सुंदर असा बॉलर आहे. पाहूया पंचांच्या डाव्या हातून गोलंदाजी करतो तो म्हणजे साहिल. फिल्डिंग मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू साहिल याचा. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय तो म्हणजे करण. आणि सुंदर चेंडू चेंडू हवेमध्ये. आणि या ठिकाणी साहिलने पकडलेला झेल. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे साहिल याच्याकडून. डीजे प्लीज. साहिल साठी जोरदार टाळ्या होत्या. सुंदर असा स्वतः चेंडू टाकून झेल टिपला आणि खरोखरच मोठा धक्का दिला तो त्रिमूर्ती संघाला. आणि करणची जागा करण्यासाठी आलाय तो निखिल. चला सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे साहिल याच्याकडून. पुढील चेंडू साहिल याचा सामना करतोय निखिल. आणि या ठिकाणी मला वाटतंय स्वेअर मारा पाहायला मिळतोय तो म्हणजे साहिल याच्याकडून. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे ते म्हणजे त्रिमूर्ती संघाला. आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलक सांगतोय 14 धावा. पाहूया पुढील चेंडू साहिल याचा सामना करतो तो म्हणजे निखिल. आणि हा चेंडू सुंदर सुंदर खेळून काढलेला होता चेंडू. तितकी सुंदर फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते साहिल कडून. परंतु या ठिकाणी वर थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या मदतीने अतिरिक्त एक धाव मिळाली आहे ती म्हणजे 2 धावा. पाहूया पुढील चेंडू साहिल याचा सामना करतो तो म्हणजे निखिल. साहिल मात्र नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळत आहेत ते म्हणजे साहिल. बघूया हा चेंडू सुंदर असा लेगला भिरकावलेला चेंडू. झेल होईल का. सुंदर सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे काशीराम भुवड यांच्याकडून. मला वाटतंय 6 आहे. 6 आहे 6. प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळतोय काशीराम भुवड यांच्याकडून. षटकार डीजे.
धावफलक पुढे जात आहे. धाव संख्या सांगते 23 धावा. सुंदर चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेल घेतोय तो म्हणजे ऋतिक. कोणतीही चूक करणार आहे आणि निखिलला माघारी परतवत आहे तो म्हणजे साहिल. डीजे प्लीज. आता मात्र निखिलची जागा करायला जातो तो विनोद स्वतः कर्णधार. पाहूया आता मात्र काहीतरी औपचारिकता बाकी असेल. शेवटचे षटक आणि मला वाटतं शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष. आपण साहिलचा जर शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं साहिल विकेट घेतो का ते पाहूया. आणि स्वतः कर्णधार आहेत. पाहूया सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. साहिल साठी मात्र जोरदार टाळ्या होत्या कारण साहिलने षटक टाकलं आणि या षटकामध्ये मला वाटतं फक्त आणि फक्त धावा दिल्या आहेत साहिलने. फक्त आणि फक्त 8 धावा. 6 चेंडू टाकले आणि 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा दिल्या आणि मला वाटतं 2 विकेट घेतलेत. 3 विकेट घेतलेत. जोरदार टाळ्या होत्या साहिलसाठी. चला पुढचा संघ ओम बेलेश्वर. चेंडू द्यायचे मैदानात. कमिटी चेंडू द्या नवीन. दर्शन मैदानामध्ये चेंडू द्या नवीन. त्याच्यानंतर आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जय शिवाजी संघाचा ऑलराऊंडर रोशन. रोशन याच्या वैयक्तिक 24 धावा गेल्यात. चला साईनाथ क्रिकेट संघाकडून आघाडीचे फलंदाज कुणाल आणि अक्षय